नमस्ते मित्रांनो, कसं काय मंडळी, बरे आहात का? आशा करतो की तुम्ही सर्व लोक बरे असाल. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक सुंदर विषय आज आणलेला आहे आणि त्या विषयाचं नाव आहे माझी आई. आपली आई, आपणा सर्वांची आई. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. मित्रांनो, या जगामध्ये काही रूल्सची अदलाबदली होऊ शकते. काही जागा, काही काम आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. काही जागा आपण बदलू शकतो. परंतु मित्रांनो, फक्त आणि फक्त आईची जागा अशी आहे, ती जागा कोणी घेऊ शकत नाही. आईचा मोल आपण कधी पैशामध्ये करू शकत नाही. आई म्हणजे जननी, आई म्हणजे सागर, आई म्हणजे ममता आणि आई म्हणजे प्रेम. मित्रांनो, हे जग आई विना किती विरान असेल ना. तुम्ही कधी असं ऐकलंय का, समुद्रामध्ये पाणी नाहीये किंवा एक सुंदरशी बाग आहे आणि त्या बागेमध्ये एकही फुल नाहीये? कसं वाटेल? किती विरान वाटेल ना. तसंच मित्रांनो, आई विना हे जीवन विरान आहे, सुका आहे. आई विना आपल्या जीवनाला काहीच मोल नाही. आणि म्हणून मित्रांनो, आई आपल्या सर्वांसाठी खूप आणि खूप महत्वाची आहे. आपल्या आईची मनापासून चला आपण सर्व काळजी घेऊया. आपल्या ममतेची, आपल्या आईची आपण मनोभावी सेवा करूया. मित्रांनो, आज आपण खूप मोठे झाले असू, आज आपली खूप सुंदर जॉब आहे, आपली कंपनी आहे, आपण काम करतो. अगोदर घर आपलं छोटं होतं, आता मोठं झालं आहे. नळाचे पाणी आता फिल्टरच्या पाण्यामध्ये रूपांतर झाले आहेत. आपलं राहणीमान, आपली लाईफस्टाईल आता बदललेली आहे. आपले जीवन आधी खूप साधारण होते, सिंपल होते, आता थोडे स्पेशल झाले आहे. परंतु मित्रांनो, हे सर्व गोष्ट झालेत, सुंदर गोष्ट आहे, छान आहे. परंतु मित्रांनो, या सर्वांमध्ये आपल्या आईला कधी विसरू नका. आपल्या जननीला कधी विसरू नका. मित्रांनो, आठवा ते दिवस जेव्हा तुम्ही लहान होते, कशी आपली आई आपल्याला तो जेवणाचा घास भरवायची, आपल्याला ती चालवायला शिकवायची, आपल्याला बोलायला शिकवायची. मित्रांनो, आईचे उपकार व आईचे त्याग कधी विसरू नये. नेहमी आपल्या आईची आठवण ठेवा. कदाचित तुम्ही कामानिमित्त काफी दूर असाल किंवा दुसऱ्या देशामध्ये असाल, काही हरकत नाही. पण आपल्या आईला जरूर फोन करत राहा, त्यांच्याशी गप्पा मारत राहा, बोलत राहा, त्यांना ते आवडेल. आणि हा मित्रांनो, आपल्या मातेला कष्ट होईल, या वृद्धावस्थामध्ये त्यांना त्रास होईल, असं कुठलेही काम करू नका. चांगलं काम करा. आपल्या आईला कधी कष्ट समजू नका, परंतु आईची सेवा करा. होऊ शकतं वयामानाने ते
कदाचित आजारी असतील, त्यांना आता नीट बोलताही येत नसेल, किंवा ते आता कमी ऐकू शकत असेल, किंवा ते वयोमानानुसार थोडा जास्त बालिश बोलत असतील. पण मित्रांनो, आपली आईची सेवा करत राहा. त्यांना एक चांगल्या आणि उत्तम दवाखान्यामध्ये घेऊन जा. उत्तम डॉक्टर त्यांच्यासाठी तुम्ही निवडा आणि आपल्या आईची आणि आपल्या वडिलांची चांगल्या हृदयाने त्यांची सेवा करा. आणि हा मित्रांनो, जर तुम्ही आपल्या आई वडिलांना जर खुश ठेवलं, जर ते आनंदी जर झालेत, तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख आणि सुख नांदेल. मित्रांनो, जर तुम्ही अगदी सिंपल असाल किंवा तुमच्याकडे अधिक काही नाही, तुमच्याकडे जास्तीचा पैसा नाही, तुमचं घर छोटं आहे, तुमच्या घरी थोडे त्रास आहेत, काय काळजी करू नका मित्रांनो. जर तुमची आई तुमच्या बरोबर आहे ना, तर हे पूर्ण जग तुमचंच आहे. जर तुमची आई तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही या जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. माझं लिहून घ्या मित्रांनो. बस फक्त एवढी काळजी घ्या की तुमची आई तुम्हा बरोबर तुमच्या घरी सुखी असावी, आनंदी असावी. आणि मग पहा मित्रांनो, कसं तुमचं जीवन एक क्षणामध्ये असं उंच झेप घेईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तर मित्रांनो, नेहमी आपल्या आईचं आदर करा, त्यांचा सन्मान करा. फक्त वर्षातून एक दिवस नाही, पण रोज रोज आईचा सन्मान करा, रोज त्यांची सेवा करा. असं कधी विचार करू नका की मदर्स डे येईल, मातृदिवस येईल, मग मी आईचा सन्मान करेन. नाही, त्याची गरज नाहीये. रोज आपल्या आईचा सन्मान करा, त्यांचं ऐका, त्यांना आदर द्या. आणि पहा मित्रांनो, तुमचं जीवन किती आणि किती सफल होईल. तर मित्रांनो, सांगण्यासाठी खूप आहे, पण वेळेचं भान ठेवून व्हिडिओ मी इथं समाप्त करत आहे. पण जाण्यापूर्वी मी सर्व माझ्या मातांना, सर्व माझ्या आईंना मी प्रेमाचा, आदराचा नमस्कार करतो आणि त्यांच्या मानाकरिता, त्यांच्या सन्मानाकरिता मी एक सलाम त्यांना देऊ इच्छितो. हा माझा सलाम सर्व माझ्या आईंना, माझ्या मातांना. तर हा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की हे विचार तुम्ही शेअर करा आणि या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.